मी आज डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घरी सांत्वनपर भेट द्यायला आलो आहे आणि सर्व घरच्यांची चर्चा केल्यानंतर या संबंध प्रकरणाचं जे त्यांच्याकडून ऐकलं त्यामध्ये स्पष्टपणानं पोलिसांच्या आणि तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अतिशय त्रासाला कंटाळून हा प्रकार घडलेला आहे। आजही या क्षणाला या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती हे मानायला तयार नाही की डॉक्टर संपदानी आत्महत्या केली, कारण 2 दिवस अगोदर संपदाने आपल्या लहान भावाला फोनवरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, पीजी साठी ते पुढे लागणार आहे। 2 दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला पीजी करायची आहे, ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही। त्यामुळं जसा घरच्यांचा या ठिकाणी समज आहे की ही हत्या करून आणलेली आहे, त्याची चौकशी पूर्णपणाने झाली पाहिजे। मी या अगोदरही या घटनेच्या बाबतीमध्ये स्पष्टपणानं माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या ठिकाणी एसआयटी नेमावी, त्या एसआयटीमध्ये सिनियर मोस्ट IPS अधिकारी महिला द्याव्यात आणि त्यांच्या मार्फतच त्या जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी त्या तपासामध्ये न ठेवता त्या ठिकाणी हा तपास होणं आवश्यक आहे, कारण हे प्रकरण फार वेगळं आहे। या प्रकरणामध्ये एकीकडे ती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा चुकीचे सर्टिफिकेट देत नाही म्हणून पोलीस त्यांच्यावरती अत्याचार करत होते। त्याच्या तक्रारी त्यांनी CS पासून अनेक जणांकडे केल्या की अशा वेगवेगळ्या दबाव माझ्यावर येतोय। एवढंच नाही तर शेवटी त्यांच्या जबाबामध्ये ती बीड जिल्ह्याची आहे अशा प्रकारची हिनवण्या सुद्धा झाल्या। ती एका ठराविक समूह जातीची आहे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी हिनवण्या तिच्या होत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून ह्या आत्महत्या केली आहे का या ठिकाणी हत्या झाली, हा भाग पोलिसाच्या तपासामधला आहे। म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की ज्या 4-5 पुढाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्याला बदनाम केलं, त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात, प्रत्येक जमात, सर्व 18 पगड जाती बदनाम होत होत्या। याच्यातले कुणी ना कुणी बाहेर शिकायला होतं, कुणी ना कुणी नोकरी करत होतं, त्यांचा विचार बीड जिल्हा बदनाम करताना कुणी केला नाही आणि आज तेच प्रकार त्याला हेही कुठंतरी कारणीभूत आहेत, नाही तर हिनवणी झाल्या नसत्या। आज हे समोर आलंय, हे आज समोर आलंय, न समोर येणारे आणि गुपचूपपणानं गाव सोडून कोसो किलोमीटरवर आपले पोट भरणारे लोक किती हिनवण्या सहन करत असतील याचा आज त्यांनी विचार करायला पाहिजे। एवढंच नाही, याबाबत मला पोलिसांना, प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे की कुठल्या अधिकारात आपण ज्या वेळेस डॉक्टर संपदा आत्महत्या केली किंवा तिचा मृत्यू झाला त्यावेळेस पोलिसांनी घरच्या कुठल्याही लोकांना न येऊ देता तिथून बॉडी हलवली कशी PM साठी? इथपासून सगळ्या गोष्टी चौकशी करण्यासारख्या आहेत। आता हाताच्या बघितलं आपण, त्यांच्या बहिणीचं म्हणणं ते हस्ताक्षर त्यांचं नाहीच आहे। एक बहीण आपल्या बहिणीचं हस्ताक्षर अतिशय व्यवस्थितपणाने ओळखू शकते। त्या हस्ताक्षराची ऑटोप्सी करण्यासाठी साताऱ्याला गेले तर साताऱ्याला सुद्धा अनेक तास त्यांना तिथं थांबून ठेवलं। या ठिकाणी माझी आणखीन एक मागणी आहे की या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आत्ता सुद्धा जे काम करतायत या तपासामध्ये
त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत. इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय. आता तरी बीड जिल्ह्याचे हे तुम्ही माध्यम आपल्या या भगिनीला न्याय देणार आहात का? का पुन्हा हा माध्यम या बीड जिल्ह्याची बदनामी करणार, पुन्हा भगिनीची आमच्याची इबरत काढणार, कुणीतरी तोंड बांधून देणार आणि आमच्या भगिनीवर वाटेल ते आरोप करणार? आपण लोकशाहीचे 4 स्तंभ आहोत. थोडा तरी जनाचा नाही मनाचा विचार आपण केला पाहिजे. माझे हात जोडून विनंती आहे की आम्ही एकटे डॉक्टर संपदाला या ठिकाणी पूर्णपणाने न्याय देऊ शकत नाही. याला तुमची सुद्धा गरज आहे. आता बघितलंय की इथं जिवंत उदाहरण आहे, गरकळ म्हणून एक मुकदमा. त्या मुकदमाचे 9-10 ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत. आता 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत, काही बाकी राहिली असेल म्हणून त्यांना मरोस्तोर मारलं आणि मरोस्तोर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली. त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे, जे खासदार आहेत, त्यांच्या पीएनी दबाव टाकला की यांचा बीपी नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहेत, यांना परत पाठवून द्या, म्हणजे यांना हॉस्पिटलमधून सुट्टी द्या. इथंच हा व्यक्ती इथंच आहे, हेच सांगेल. म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्थ बसू देणार नाही. डॉक्टर संपदाला न्याय मिळवून देईलच. साखर सम्राटांची दादागिरी त्या ठिकाणी आहे का? आणि मजूर आणि जे डांबून ठेवण्यासाठी अशा पद्धतीने दबाव टाकला गेला आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला असं वाटतं. आपल्याला तेच सांगितलं ना मी की यांचे ट्रॅक्टर जमिनी का लावली, जमिनी कोण पैसे घेतले माझे, हे उत्तर आहे का? आणि त्या ट्रक मातमध्ये. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.